मंचुरियन तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पण आपण घरी ट्राय करत असताना ती बाहेरच्यासारखी टेस्ट येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कोणताही पदार्थ करत असताना ते अगदी परफेक्ट चव येण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मंचुरियनसाठी आपल्याला कोबी हा खूप जास्त बारीक असा किसून घ्यायचा नसतो. थोडासा जाडसर तो अगदी तुम्ही फिरवत मिक्सरला तरी बारीक करून घ्या किंवा चॉपरमधून चॉप करून घ्या. मी इथे चॉपरमधून सगळ्या माझ्या भाज्या ह्या चॉप करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये मी मैदा, कॉर्नफ्लॉर आणि तांदळाचं पीठ हे प्रत्येकी 2-2 चमचे घातलेलं आहे. समप्रमाणात घातल्यामुळे आपल्याला बाइंडिंग चांगलं मिळतं आणि अगदी कुरकुरीत असे आपले मंचुरियन होतात. तर तुमचे मंचुरियन जर का अगदी मऊ होत असतील किंवा ते व्यवस्थित कुरकुरीत वाटत नसतील तर हे प्रमाण एकदा घेऊन बघा. त्याचबरोबर मी अगदी चिमूटभर इथे बेकिंग पावडर घातलेली आहे, बेकिंग सोडा नाही. तर हे घालून त्यामध्ये आता थोडं पाण्याचा अंदाज घेत आपल्याला हे मिळवून घ्यायचं आहे. कोबी तुम्ही आधी धुवून थोडासा नितळायला ठेवला तर त्याचाही फरक पडतो, कारण कोबीचं पाणी सुटत राहतं. त्यामुळे कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं सुका होईपर्यंत म्हणजे थोडंसं पाणी त्याचं जाईपर्यंत कोबी नितळून ठेवलेला बरा. आता हे मिक्सचर चांगलं झाल्यानंतर आपण त्याचे पाहिजे तसे गोळे करून घ्यायचे आहेत. मी थोडेसे लांबट गोळे केलेले आहेत, तुम्ही गोलसुद्धा करू शकता. आता हे आपले गोळे तयार आहेत. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला हे गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि कोणताही पदार्थ तळत असताना त्याला लगेचच हलवायला जायचं नाही. थोडंसं सेट झाल्यानंतर आपल्याला ते गोळे वर खाली करून घ्यायचे आहेत आणि साधारण मीडियम गॅसवरतीच आपल्याला शेवटपर्यंत हे गोळे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला क्रिस्पी असे मंचुरियन मिळतात. तर मी हे गोळे चांगले एकसारखे ब्राऊन होईपर्यंत तळणार आहे. यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला नाहीये, तिखट वगैरे पण घातलेलं नाहीये, फक्त मिठाचं यामध्ये टेस्ट असेल. आणि आपण फोडणीसाठी यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉरची पेस्ट करून घेतो. त्यामुळे जो आपण सॉस बनवणार आहे फोडणीचा त्याला एकसारखा घट्टसरपणा येतो. आता फोडणीसाठी मी तेलामध्ये बारीक चॉप करून घेतलेले आलं आणि लसूण घालत आहे. त्यावर मी बारीक चिरलेला कांदा घातला. आता ह्या भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे लांबड्या चिरू शकता किंवा अशा पद्धतीने बारीक चिरू शकता. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि गाजर घातलेलं आहे मी. आता प्रत्येक भाज्या 1-1 मिनिट परतत आपल्याला एक करून भाज्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मी इथे कोबी सुद्धा घातलेला आहे आणि आता मी सिमला मिर्च घालत आहे. तर अशा पद्धतीने या 4 भाज्या तरी आपल्याला मेन घालाव्या लागतात. थोडंसं मीठ घालून आणि चवीनुसार आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे यामध्ये. आता मी यात सोया सॉस घातलेला आहे. यामध्ये जे आपण सॉस घालत असतो तर ते सगळे आपल्याला चांगले परतावे लागतात, तरच त्याची टेस्ट अगदी छान सुटते त्यामध्ये. तर या गोष्टीची काळजी घ्या. आता हे परतून झाल्यानंतर मी कॉर्नफ्लॉरची जी पेस्ट केली होती ती घालत आहे आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉरची पेस्ट जशी जशी शिजेल तशी ती घट्ट करायला लागते ह्या सॉसला. तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता आणि ह्याला चांगलं परतून आपल्याला हे एकसारखं शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आम्ही केचप, त्यानंतर रेड चिली सॉस आणि थोडासा लाल तिखट घातलेला आहे. हे सगळे पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार, लहान मुलांसाठी बनवत असाल तर त्यानुसार घालून घ्या. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर यामध्ये तुम्ही कांदापात घातले तरी चालेल. मी इथे फक्त कोथिंबीर घालत आहे आणि थोडासा कोबी घालत आहे किसलेला. तर अशा पद्धतीने अगदी छान घरच्या घरी आपल्याला कोबीची ही मंचुरियन किंवा व्हेज मंचुरियन तयार होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, अशा पद्धतीने करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत घरीच बनवा आणि मस्त खा.